नेक्स्ट आहे बघा ऑर्डर फॉर प्री ऑर्डर ट्रॅव्हल्सर. सॉरी, अल्गोरिदम फॉर प्री ऑर्डर ट्रॅव्हल्सर. आपण जे प्री ऑर्डर, इन ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डरचे जे अल्गोरिदम बघणार आहेत युजिंग स्टॅक. ठीक आहे, जे अल्गोरिदम आपण युजिंग स्टॅक बघणार आहे ते फक्त तुम्हाला राईट डाऊन करायला येतात एक्झामला. त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये सेशन करायचं नाही किंवा प्रॅक्टिकल मध्ये प्रोग्राम करायचं नाही. प्रॅक्टिकल मध्ये प्रोग्राम इन ऑर्डर, आता ट्रॅव्हल्सर म्हणल्यावरती डिस्प्ले करायचं आपल्याला ट्रॅव्हल्सर लागणारच आहे. ओके, पण जे आपण अल्गोरिदम बघणार आहे डिटेलमध्ये ट्रॅव्हल्सरचे, मग ते प्री ऑर्डर असेल, पोस्ट ऑर्डर असेल किंवा इन ऑर्डर, ते फक्त तुम्हाला एक्झामला राईट अँड अल्गोरिदम ऑफ प्री ऑर्डर और पोस्ट ऑर्डर और इन ऑर्डर विथ सुटेबल एक्झाम्पल असं येईल. अल्गोरिदम लिहायचं आणि मी जसं एक्झाम्पल सांगते तसं एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, आणि जर राहिला तर प्रोग्राम मध्ये जेव्हा आपण ट्री क्रिएट करू तर हे ट्रॅव्हल्सर अल्गोरिदम आधीच दिलेले आहेत तुम्हाला, त्याच्यानंतर ट्री क्रिएशनचे अल्गोरिदम आहेत. पण त्याच्यामध्ये तर ट्री क्रिएट झालं, जसं ॲरे क्रिएट झालाय मेन मेमरीत, तर आपण ॲरे डिस्प्ले करतो, स्टॅक, क्यू, लिंक लिस्ट. ओके, ते पण आपण डिस्प्ले करतो, तेव्हाच आपल्याला कळतं की आपण प्रॉपर इन्सर्ट केलंय की नाही. ओके, सो जेव्हा आपण क्रिएटचे अल्गोरिदम बघू तेव्हा आपल्याला रिकर्सिव्ह प्रोसिजर बघायची आहे इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डरची. ठीक आहे, सो आजच्या लेक्चरला आपण जे अल्गोरिदम बघणार आहे ते फक्त प्रोग्राम साठी नाहीये, ते फक्त कशासाठी आहेत, थिअरी पेपर साठी. म्हणजे तुम्हाला प्रोग्राम नाही येणार त्याचा आला तर अल्गोरिदमच येणार. ठीक आहे, आणि जरी तुम्हाला करायचं असेल प्रोग्राम तर ते पण आपण करू एक्स्ट्रा तुमच्या ऍक्टिव्हिटीसाठी. फक्त ते आफ्टर क्रिएशन जेव्हा अल्गोरिदम बघू तेव्हाच आपल्याला ट्रॅव्हल्सर अल्गोरिदमचा प्रोग्राम लिहायला येईल. ओके, जसं लिंक लिस्ट डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला पहिले लिंक लिस्ट क्रिएट करावी लागते. सेम जेव्हा आपण क्रिएशन ऑफ ट्री बघू त्याच्यानंतर आपण हे जे आज अल्गोरिदम बघणार आहे, तुम्हाला जर एक्स्ट्रा प्रोग्राम करायचा असेल तर हे अल्गोरिदमनी प्रोग्राम करू, पण एक्झाम मध्ये तुम्हाला येत नाही. एक्झाम मध्ये तुम्हाला जे आज आपण अल्गोरिदम बघणार आहे त्यांनी प्रोग्राम येत नाही, पण अल्गोरिदम विचारतात. ओके, विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं. आता हे साईडला बघा नोटपॅड वरती अल्गोरिदम आहे आणि इकडे व्हाईट बोर्ड वरती एक्झाम्पल आहे. आता कसं एक्सप्लेन करायचं बघा, एक्झामला पहिल्यांदा अल्गोरिदम लिहायचं आहे जे तिथे नोटपॅड वरती लिहिलेलं आहे ते. त्याच्यानंतर जे ट्रॅव्हल्सर असेल ते, आता प्री ऑर्डर बघतोय मी, एखादी ट्री ड्रॉ करायची, शक्यतो छोटीच ड्रॉ करायची. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणून थोडीशी मोठी, म्हणजे तुम्हाला अल्गोरिदम प्रॉपर कळेल. पण तुम्ही 2-3 लेवलची, 3 लेवल पर्यंत ट्री घेतली तरी चालेल. ठीक आहे, आता बघा सुरुवातीला काय करायचं आहे, पहिली स्टेप टॉप इज इक्वल टू 1 आणि स्टॅक ऑफ टॉपला व्हॅल्यू नल टाकायची. ओके, सो पहिल्यांदा आता मी टॉप इज इक्वल टू 1 करते. स्टॅक ऑफ टॉप म्हणजे स्टॅक ऑफ 1 म्हणजे पहिला इलेमेंट आला, तिथं काय टाकायचं, नल. तर मी नलला असं 5 सिम्बॉल देते. ओके, नाउ नल इक्वल टू 5. ठीक आहे, विच रिप्रेझेंट द नल. ओके, म्हणजे स्टॅकचं टॉपची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे स्टॅक मध्ये एक इलेमेंट आहे, दॅट इज 5. ओके, आणि रूटची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. मग ह्या ट्री मध्ये रूट काय कोणता असेल बघा, या ट्री मध्ये रूट हे नोड असणार आहे, पहिली नोड. ओके, लेवल 0 ची. ओके, तर ती व्हॅल्यू असाइन करायची पीटीआर ला, म्हणजेच पीटीआर मध्ये सध्या काय आलं, ए आलं. बघा इथं काय लिहिलेलं आहे, रूटची व्हॅल्यू पीटीआर ला असाइन करायची. सो पीटीआर मध्ये आला ए. ओके, रूट मध्ये ए आहे, सो पीटीआर मध्ये पण ए आला. ठीक आहे, एक्सक्यूज मी. नाउ जेव्हा आपण प्रोसेस स्टेप येईल तेव्हा आपण तो पहिले प्रिंट करणार, असं त्याचं मिनिंग आहे. ओके, नाउ नेक्स्ट बघा, रिपीट स्टेप 3 to 5 while ptr is not equal to null. ptr is not equal to null ही कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत 3 to 5 स्टेप काय करायच्या, रिपीट करायच्या. सो पीटीआर आता नल नाहीये, त्याच्यामध्ये ए व्हॅल्यू आहे. ओके, सो प्रोसेस करायचा इन्फो ऑफ पीटीआर, म्हणजेच प्रोसेस काय करायचं, सध्या एज करायचा. ओके, नाउ बघा आता राईट चाइल्ड आहे का बघायचं, जो पीटीआर आहे. मग इफ राईट ऑफ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, राईट ऑफ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल म्हणजे काय, की राईट चाइल्ड आहे, आणि जर नल असेल राईट ऑफ पीटीआर म्हणजे त्या पीटीआर ला राईट चाइल्ड नाहीये. आता बघा पीटीआर म्हणजे आपली ही नोड आहे. ओके, तर पीटीआर च्या राईटला चाइल्ड आहे हे तुम्हाला कळतंय. सो पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, दिस कंडिशन इज ट्रू. मग काय करायचं, पुश करायचंय, टॉप 1 नी इन्क्रीमेंट करायचा आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये राईट ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू टाकायची. सो टॉप मी 1 नी इन्क्रीमेंट, स्टॅक 1 ने इन्क्रीमेंट केला. आता ऑलरेडी 5 होतच आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर स्टॅक ऑफ टॉप मध्ये टाकायची राईट ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू. सो जर ए हा पीटीआर आहे
तर राईट ऑफ पीटीआर काय झाला सी. सो सी आला स्टॅक मध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा इफ कम्प्लीट झालं. नाव लेफ्ट चाइल्ड आहे का बघायचं पीटीआर ला. सो पीटीआर आपली अजून हीच नोड आहे एच आहे. ओके, सो पीटीआरचा लेफ्ट इज नॉट इक्वल टू नल. ह्याचा अर्थ काय आहे की जर पीटीआरचा लेफ्ट नल नसेल मीन्स पीटीआर नोड हॅज अ लेफ्ट चाइल्ड. ओके, आता हा जर पीटीआर नोड आहे आपला आहे तर त्याचा जो लेफ्ट आहे तो नल नाहीये, कंडिशन ट्रू आहे. सो काय केलं पीटीआर कुठे मूव्ह केला लेफ्ट ऑफ पीटीआर ला. सो पीटीआर आता इथे होता, आता कुठे आला तो लेफ्टला आला. ओके, म्हणजे पीटीआर मध्ये व्हॅल्यू काय आली सध्या बी आली. ओके, नाव इफ झाले एल्स होणार नाही. नंतर परत लूप. आता पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. ट्रू आहे, पीटीआर नल नाहीये, बी आहे. ओके, इथे पीटीआर आहे. ठीक आहे, सो आता काय करणार आपण अप्लाय प्रोसेस टू इन्फो ऑफ पीटीआर. सो आता प्रोसेस केला बी. ठीक आहे, पीटीआर चा इन्फो म्हणजे बी. ओके, नाव राईट, परत त्याला राईट चाइल्ड आहे का बघतो. सो इफ राईट ऑफ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. पीटीआरचं राईट, पीटीआरला राईट आहे का तर नाही. सो पीटीआरचं राईट काय नल आहे. सो इफ होणार नाही. आता ह्या नेक्स्ट इफ कडे आलो. नाव पीटीआर ऑफ लेफ्ट इज नॉट इक्वल टू नल. येस, बी चा लेफ्ट म्हणजे लेफ्ट आहे. सो पीटीआर ऑफ लेफ्ट इज नॉट इक्वल टू नल. इक्वल टू नल आलं तर ही कंडिशन फॉल्स येणार. आता बघा हा पीटीआर होता, पीटीआर ला राईट चाइल्ड नव्हता. सो राईट ऑफ पीटीआर इज इक्वल टू नल आहे. सो इफ कंडिशन फॉल्स आहे. सो इफ झाला नाही. नेक्स्ट इफ आता पीटीआर ऑफ लेफ्ट. आता नेक्स्ट काय पीटीआर ऑफ लेफ्ट. ओके, इज नॉट इक्वल टू नल. पीटीआर बी नोड आहे आणि पीटीआर कोणती नोड आहे बी नोड आहे आणि बी चा लेफ्ट नल नाहीये, कंडिशन ट्रू आहे. सो पीटीआर कुठे मूव्ह केला लेफ्टला. सो पीटीआर जो बी ला होता तो पीटीआर कुठे आला आता डी ला आला. ओके, इफ झाले एल्स होणार नाही. परत लूप. पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. आता पीटीआर काय डी. पीटीआर नल नाहीये. ओके, सो प्रोसेस अप्लाय प्रोसेस टू इन्फो ऑफ पीटीआर. सो प्रोसेस काय केला आता आपण डी केला. ठीक आहे, नाउ नेक्स्ट आता त्याला राईट चाइल्ड आहे का बघतोय. पीटीआर म्हणजे काय डी ला राईट चाइल्ड आहे का आहे, म्हणजे राईट ऑफ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. दिस कंडिशन इज ट्रू. सो टॉप 1 नी इन्क्रीमेंट केला. सो टॉप झाला 3 झाला. ओके, आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये टाकलं राईट ऑफ पीटीआर. सो ऑलरेडी 5 आणि सी आहे. जेवढी टॉपची व्हॅल्यू तेवढे स्टॅक मध्ये एलिमेंट्स पाहिजे बघा. सो आता पीटीआरचं राईट, पीटीआरचं राईट बघा, राईट ऑफ पीटीआर कुठे टाकला लेफ्ट, राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये गेली. कुठे टाकला स्टॅक ऑफ टॉप मध्ये. सो हा पीटीआर आहे डी. सो पीटीआरची राईट कोणता एच, तर तो कुठे टाकला स्टॅक मध्ये. ओके, तर हे झाली आपली नेक्स्ट स्टेप. त्याच्यानंतर लेफ्ट चाइल्ड आहे का बघतोय. आता पीटीआर अजून आपला डीच आहे. सो पीटीआर ऑफ लेफ्ट इज नॉट इक्वल टू नल. कंडिशन ट्रू आहे म्हणजे पीटीआर ला लेफ्ट चाइल्ड आहे. सो पीटीआर मूव्ह केला लेफ्टला. सो पीटीआर कुठे जाणार आता लेफ्टला गेला. ओके, म्हणजे पीटीआर आला आता जे आला. ठीक आहे, इफ झाले एल्स होणार नाही. परत लूप व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू. सो अप्लाय प्रोसेस टू इन्फो ऑफ पीटीआर. सो प्रोसेस काय झाला जी झाला. ठीक आहे, नाउ आता त्या जी ला राईट चाइल्ड आहे का बघतो. इफ राईट ऑफ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, तर जी ला राईट चाइल्ड आहे का नाहीये. सो नल आली व्हॅल्यू म्हणजे इज नॉट इक्वल टू नल फॉल्स. नेक्स्ट इफ पीटीआर ला लेफ्ट चाइल्ड आहे का, जी ला लेफ्ट चाइल्ड नाहीये. सो इफ पण होणार नाही, एल्स मध्ये आलो. आता काय करायचं इथं पॉप करतोय. सो आता बघा स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू राईट हँड साइड पीटीआर मध्ये इथं पॉप ऑपरेशन करतोय म्हणजे स्टॅक मधून एक कमी करायचा. मग स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. मग स्टॅक ऑफ टॉप मध्ये काय सगळ्यात लास्ट कोणता इन झालता एच, तर ती व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकायची एच. ओके, आणि टॉप 1 नी मायनस करायचा. सो टॉप 3 होता तो आता 2 आला आणि इथे जसं आहे तसंच टॉप राहिलेला. ओके, ह्या स्टेपला असं झाले. नंतर हा एल झाला. आता परत लूप व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू. मग प्रोसेस काय केला इन्फो ऑफ पीटीआर. सो एच आहे ना, सो एच प्रिंट केला. ओके, आता त्या एच ला राईट चाइल्ड आहे का नाहीये. एच ला राईट इथे, आता आपला पीटीआर इथे आहे. राईट ऑफ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल बट राईट ऑफ पीटीआर इज नल. सो हा इफ होणार नाही. लेफ्ट चाइल्ड पण नाहीये. सो हा इफ पण नाही होणार. परत काय होणार पॉप ऑपरेशन होणार. स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. आता एच आपण पॉप केलं. सो इथं 5 आणि सी राहिलेला. ओके, जेवढी टॉपची व्हॅल्यू तेवढी मागच्या स्टेपला. आता परत एल्स स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. सो टॉपला काय सी आहे तर तो आला पीटीआर मध्ये. ओके, आणि टॉप 1 नी मायनस केला. सो इथे आला 1 आणि इथे फक्त काय राहिला आता 5 राहिला. ओके, परत लूप पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. पीटीआर आता काय आपला सी आहे म्हणजे इथे आला आता पीटीआर सी.
तर पीटीआर नल नाहीये, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे सी. सो प्रोसेस लूप मध्ये आलो, प्रोसेस इन्फो ऑफ पीटीआर. सो प्रोसेस काय केला, सी केला. ओके, आता इथे परत लिहिते नेक्स्ट. टॉप स्टॅक पीटीआर आणि प्रोसेस. ओके, नाव बघा, अप्लाय प्रोसेस टू इन्फो पीटीआर. सी प्रिंट केला. ओके, आता त्या सी ला राईट चाइल्ड आहे का बघतोय आपण, कारण की सी पीटीआर आहे. सो पीटीआर ला राईट चाइल्ड आहे, तर तो कुठे टाकायचा, स्टॅक मध्ये. जेव्हा टॉप इन्क्रीमेंट होतो तेव्हा पुश ऑपरेशन. सो टॉप 1 नी इन्क्रीमेंट केला. सो टॉप 1 होता, आता झाला 2 आणि ऑलरेडी स्टॅक मध्ये 5 होतं. आता स्टॅक ऑफ टॉप मध्ये गेली राईट ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू. सो सी हा पीटीआर आहे, पीटीआर चा राईट एफ आहे, तो आला स्टॅकला. ओके, त्याच्यानंतर इफ झालं हे. त्याच्यानंतर राईट लेफ्ट चाइल्ड आहे का पीटीआर ला, येस, सी ला लेफ्ट चाइल्ड आहे. सो पीटीआर कुठे मूव्ह केला, लेफ्ट चाइल्ड ला. सो पीटीआर कुठे आला आता तुमचा, सी च्या लेफ्टला. सो इथे आला ई आला पीटीआर. ओके, इफ हा इफ झाला एल्स होणार नाही. नऊ परत लूप, पीटीआर आता ई आहे आणि इज नॉट इक्वल टू नल कंडिशन 2. सो प्रोसेस काय केला, ई. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ई ला राईट चाइल्ड आहे का, इफ ई हॅज अ राईट चाइल्ड, पीटीआर ऑफ राईट इज नॉट इक्वल टू नल. पण पीटीआर ऑफ राईट काय, नल आहे, म्हणजे हा इफ फॉल्स आहे. नंतरचा इफ, पीटीआर ला लेफ्ट चाइल्ड पण नाहीये, पीटीआर ई आहे ना, त्याला लेफ्ट पण नाहीये, म्हणजे ही पण फॉल्स, म्हणजे ही कंडिशन इफ ची फॉल्स. आता एल्स मध्ये, तर एल्स मध्ये पॉप ऑपरेशन करायचं. स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकायची. सो स्टॅक ऑफ टॉप ला काय, एफ, तर तो आला पीटीआर मध्ये. ओके, इथं फक्त 5 राहिला आणि टॉप 1 नी मायनस करायचं. सो टॉप 2 होता, 1 राहिला. ओके, नाउ परत लूप, पीटीआर इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू, बिकॉज पीटीआर मध्ये आता एफ व्हॅल्यू. आता पीटीआर कुठे आहे आपला, एफ इथं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, इफ राईट ऑफ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. आता त्या पीटीआर ला राईट, सॉरी, पीटीआर नल नाहीये, एफ. ओके, सो प्रोसेस करा इन्फो ऑफ पीटीआर. सो प्रोसेस केला एफ. ओके, आता त्या एफ ला राईट चाइल्ड आहे का, पीटीआर ला राईट चाइल्ड नाहीये. सो हा इफ पण होणार नाही. नंतर पीटीआर ला लेफ्ट चाइल्ड आहे का, इथं बघा कंडिशन काय, पीटीआर ऑफ लेफ्ट इज नॉट इक्वल टू नल. तर पीटीआर चं लेफ्ट नॉट इक्वल टू नल कधी, जर लेफ्ट चाइल्ड असेल तर. पण एफ ला लेफ्ट चाइल्ड नाहीये, सो नल आली इथं व्हॅल्यू, नॉट इक्वल टू नल नाही आली, नल आली. सो हा इफ होणार नाही, एल झाला. तर एल्स काय केलं, पॉप केलं. स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. सो टॉपला काय, 5. सो पीटीआर मध्ये आला 5. 5 म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, नल. टॉप डिक्रीमेंट केला, सो टॉप आला 0. स्टॅक एम्प्टी. नाउ लूप, पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, बट नाउ पीटीआर इज नल. 5 म्हणजे काय, नल, आणि पीटीआर ची व्हॅल्यू नल आहे. सो लूपच्या बाहेर आणि एक्झिट. ठीक आहे, आता मी प्रोसेसचं जर 1 बाय 1 लिहिलं, तर पहिले प्री ऑर्डर ट्रॅव्हल्सर बघा, ट्रीचं पहिले ए, नंतर बी, ठीक आहे, नंतर डी जी एच, डी जी एच. जसं तुम्ही प्रोसेस करताय ते लिहायचं, सी ई आणि एफ, सी ई आणि एफ. बघा, तुम्हाला मी लास्ट टाइम शिकवलंच आहे मॅन्युअली, तर मॅन्युअली एकदा चेक करायचं. ए बी ए प्री ऑर्डर, ए बी डी जी एच सी ई एफ. तर हे झालं आपलं युजिंग अल्गोरिदम प्री ऑर्डर ट्रॅव्हल्सल. ओके, आता मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं की तुम्हाला एक ट्री येते एक्झामला, आणि राईट डाऊन इट्स इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर. तर ते डायरेक्टली लिहायचं, तिथं अल्गोरिदम लिहायची गरज नाही. जेव्हा तुम्हाला सेपरेट येईल, राईट अँड अल्गोरिदम फॉर धिस डॅश डॅश ट्रॅव्हल्सर एक्सप्लेन विथ एक्झाम्पल, तेव्हा अल्गोरिदम लिहून एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, व्यवस्थित अल्गोरिदम लिहा, साईडला एक एक्झाम्पल घेऊन ते पहिल्यांदा रन करा, असं सॉल्व करा, आणि मग एक न्यू एक्झाम्पल घेऊन ते परत सॉल्व करून मला सेंड करा. ठीक आहे, प्रॅक्टिस साठी. आणि एक्झामला आलं तर एकदम छोटीशी ट्री घ्यायची, 5-6 नोडची, आणि मग ड्रॉ एक्सप्लेन करायचं, म्हणजे तुमचं पटकन होईल. ठीक आहे, नाउ नेक्स्ट आहे बघा, इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर. नेक्स्ट आहे बघा, इन ऑर्डर ट्रॅव्हल्सन युजिंग अल्गोरिदम. तर हे अल्गोरिदम आहे इन ऑर्डर ट्रॅव्हल्सरचं, आणि बुक मध्ये बघा ह्या स्टेपला गो टू स्टेप 3 आहे, बट ते बाय मिस्टेक झालेलं आहे. सो इथे गो टू स्टेप 2 करायचं. ओके, आता बघा हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, दिस इज युअर रूट नोड, आणि नलची व्हॅल्यू आपण 5 घेणार आहे. जस्ट फक्त अल्गोरिदम एक्सप्लेन करण्यासाठी, तुम्ही नल लिहिलं तरी काही हरकत नाही. ओके, नाउ फर्स्ट स्टेप सगळ्या इन ऑर्डर, पोस्ट ऑर्डर आणि प्री ऑर्डरचे सेम आहे. टॉप इनिशियलाइज करायचा 1 ला, स्टॅक ऑफ टॉप मध्ये नल टाकायचा, आणि रूटची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकायची. सो टॉप मी
1 केला, स्टॅक ऑफ टॉप मध्ये नल टाकलं आणि रूटची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकायची. सो रूटची व्हॅल्यू आली इथे पीटीआर मध्ये. ओके, नाउ रिपीट व्हाईल. आता इन ऑर्डर मध्ये आपण लेफ्टला जातो, लगेच प्रोसेस करत नाही. प्री ऑर्डर मध्ये आपण लगेच पीटीआर नल नव्हतं तर प्रोसेस केलं. सो आता आपण लेफ्टला पहिल्यांदा शिफ्ट करणार. ओके, सो आपला पहिला प्रोसेस कोणता व्हायला पाहिजे, के व्हायला पाहिजे अकॉर्डिंग टू द इन ऑर्डर. परत एकदा रिकॉल करा लेक्चर. ओके, नाउ रिपीट व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. पण पीटीआर आता नल नाही, कंडिशन ट्रू आहे. तर ह्या दोन स्टेप पहिल्यांदा रिपीट करायच्या. जोपर्यंत पीटीआर नल येत नाही तोपर्यंत. पीटीआर नल आला की ह्या लूपच्या बाहेर येणार, सेकंड आणि थर्ड स्टेपला जाणार. सो पीटीआर आता नल नाही, सो टॉप 1 ने इन्क्रीमेंट केला. सो टॉप किती झाला, 2 झाला. आणि ऑलरेडी स्टॅक मध्ये 5 आहे. आता काय आलं, स्टॅक ऑफ टॉप मध्ये पीटीआर पण टाकला. सो पीटीआर काय, ए. सो ए टाकला. ओके, इथं पीटीआर काय होता आपला, ए होता. सो पीटीआर आता ए टाकला. त्याच्यानंतर पीटीआर सेट केला लेफ्ट ऑफ पीटीआर ला. म्हणजे पीटीआर कुठे जाणार, इथं पीटीआर आहे तर पीटीआर कुठे जाणार, लेफ्टला. तर इथे आला पीटीआर. ओके, सो पीटीआर आला तर तुमचा बी. ओके, नाउ परत लूप. पीटीआर नल नाहीये, राईट आहे, कारण की पीटीआर ची व्हॅल्यू बी आहे. पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू. सो टॉप इन्क्रीमेंट केला. टॉप किती केला, 3 केला. ऑलरेडी 5 आणि ए आहे. आता स्टॅक ऑफ टॉप मध्ये जाणार पीटीआर ची व्हॅल्यू. सो पीटीआर बी आहे. पीटीआर काय आहे आपला, बी आहे, तर तो गेला इथे. म्हणजे टॉप 3 तर स्टॅक मध्ये 3 व्हॅल्यू. ओके, आणि पीटीआर मूव्ह केला लेफ्ट ऑफ पीटीआर ला. सो पीटीआर कुठे जाणार, आता इथे जाणार, डी ला, बी च्या लेफ्टला जाणार. सो पीटीआर आला डी. ओके, अजून काहीच प्रोसेस नाही केलेले बघा आपण. त्याच्यानंतर परत लूप. while ptr is not equal to null, कंडिशन ट्रू आहे. टॉप परत 1 ने इन्क्रीमेंट केला. सो टॉप किती झाला, आता 3 होता, आता 4 झाला. ऑलरेडी 5 म्हणजेच नल ए बी आहे. आता नेक्स्ट स्टॅक ऑफ टॉप मध्ये टाकली पीटीआर ची व्हॅल्यू. पीटीआर काय आहे, डी आहे. ओके, सो डी आला इथं. नाउ पीटीआर मूव्ह केला लेफ्टला. सो पीटीआर आता कुठे येणार, डी च्या लेफ्टला, म्हणजे जी ला आला. पीटीआर कुठे आला, जी ला आला. ओके, नाउ अगेन पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू. टॉप 1 ने इन्क्रीमेंट केला. टॉप किती झाला आता, 5. ऑलरेडी 5 ए बी डी आहे, 4 आहेत. आता काय आलं, स्टॅक ऑफ टॉप मध्ये पीटीआर म्हणजे काय आला आता, जी. पीटीआर काय आपला, जी आला. ओके, आणि पीटीआर मूव्ह केला लेफ्टला, म्हणजे आता पीटीआर कुठे आला, इथे आला. ओके, पीटीआर म्हणजेच काय आला आता, के आला. आता परत एकदा लिहिते इथे, टॉप स्टॅक पीटीआर अँड प्रोसेस. अजून आपण एकही विजिट केलेला नाहीये. ओके, हे झाले इथपर्यंत. अगेन पीटीआर काय केलाय, तर के इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू आहे. टॉप परत 1 इन्क्रीमेंट केला. टॉप 5 होता, आता 6 झाला. ऑलरेडी काय काय आहे, 5 ए बी डी जी, आणि आता काय येणार, के येणार. स्टॅक ऑफ टॉप मध्ये टाकला पीटीआर म्हणजे आता काय येणार, इथे के येणार. ओके, आणि पीटीआर कुठं मूव्ह केला, लेफ्ट ऑफ पीटीआर ला. सर आता आता केला पीटीआर कुठे, केला, आणि केला लेफ्ट आहे का नाही. सो पीटीआर कुठे जाणार, आता केला लेफ्ट नाही, म्हणजेच काय, नल आहे केच्या लेफ्टला. सो आता पीटीआर कुठे जाणार, नल ला जाणार. ओके, नाउ रिपीट व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, बट नाउ पीटीआर इज नल. ओके, सो लूपच्या बाहेर आले. ठीक आहे, नाउ पीटीआर आता परत पॉप केलं. स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. मग स्टॅक ऑफ टॉप मध्ये काय आहे, के. सो तो काय आला, आता परत तुमचा पीटीआर आला. ओके, आणि टॉप 1 ने काय केला, मायनस केला. सो इथे 5 ए बी डी आणि जी, आणि पीटीआर आला के. ओके, नाउ रिपीट व्हाईल अगेन पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. पीटीआर आता नल नाहीये, ती के ची के व्हॅल्यू आहे. ओके, सो आता इथे प्रोसेस काय केला, इन्फो पीटीआर म्हणजे प्रोसेस काय केला, के. नंतर त्याला राईट चाइल्ड आहे का बघितलं, बट के ला राईट चाइल्ड आहे का, पीटीआर के ना. सो पीटीआर ला राईट चाइल्ड आहे का, नाही. सो इफ होणार नाही. नंतर परत काय करतोय आपण, पॉप करतोय, म्हणजे स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकली. स्टॅक ऑफ टॉप मध्ये काय आहे, जी. सो जी आला पीटीआर, आणि टॉप 1 ने मायनस केला म्हणजे इथे आला 4, म्हणजे राहिलं काय, फक्त 5 ए बी आणि डी. ओके, त्याच्यानंतर परत स्टेप 4 रिपीट आहे ना, लूप आहे आता 5 6 7.
परत अप्लाय पीटीआर आता नल नाहीये, त्याची व्हॅल्यू काय जी आहे. सो अप्लाय प्रोसेस टू इन्फॉर्म पीटीआर. सो प्रिंट झाला आता जी. ओके, नाउ जी ला राईट चाइल्ड आहे का. इफ राईट ऑफ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, बट राईट ऑफ पीटीआर आता काय आपला जी, आणि पीटीआर चं राईट काय आहे नल आहे. ओके, सो इफ होणार नाही आणि पीटीआर ची परत पॉप करणार स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. सो इथे डी आहे, सो इथे आला डी, आणि टॉप केला 1 नी मायनस, सो इथे आला 3. राहिलं काय फक्त स्टॅक मध्ये 5 ए आणि बी. ओके, नाउ अगेन लूप पीटीआर इज नॉट इक्वल टू नल कंडिशन 2. सो प्रोसेस केला पीटीआर, म्हणजे इथं प्रोसेस झाला डी. ओके, अगेन आता डी ला राईट चाइल्ड आहे का. आता आपलं डी पीटीआर आहे. आता आपला पीटीआर काय आहे डी आहे. ओके, आणि पीटीआर ला राईट चाइल्ड इज नॉट इक्वल टू नल ट्रू आहे, बिकॉज डी ला राईट चाइल्ड आहे. सो काय केलं पीटीआर कुठे मूव्ह केलं राईट ऑफ पीटीआर ला. सो पीटीआर कुठे आला आता इथे आला डी च्या राईट ला. सो पीटीआर आला आता एच ला. ओके, आणि अगेन गो टू स्टेप 2, म्हणजे परत 2 ला. आता आपण परत चेक करणार एच ला लेफ्ट आहे का, कारण इन ऑर्डर बघतोय. नाउ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू, बिकॉज पीटीआर इज एच. ओके, सो टॉप इन्क्रीमेंट केला आणि जी पीटीआर ची व्हॅल्यू आहे ती कुठे टाकली स्टॅक ऑफ टॉप मध्ये टाकली पीटीआर ची व्हॅल्यू, म्हणजे इथे आली एच. ओके, नाउ नेक्स्ट पीटीआर कुठे केला मूव लेफ्ट ला. आता एच पीटीआर एच ला आहे. ओके, एच चा लेफ्ट काय आहे नल आहे. सो पीटीआर पण कुठे गेला आता नल ला गेला, कारण की स्टेप 2 काय लेफ्ट ला मूव केला. अगेन लूप पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, बट नाउ पीटीआर इज नल. सो लूपच्या बाहेर आलो आपण. ओके, नाउ पॉप केला तर स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, स्टॅक ऑफ टॉप ला काय एच. सो एच आला अगेन पीटीआर, आणि टॉप 1 नी मायनस केला. सो टॉप झाला 3, आणि स्टॅक मध्ये राहिलं फक्त ए बी, बिकॉज एच पॉप केलाय. ओके, नाउ नेक्स्ट बघा आता पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. एच आहे ना आता पीटीआर ची व्हॅल्यू काय आहे आता एच. ओके, नाउ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू आहे. सो प्रोसेस काय केला इन्फॉर्म पीटीआर. सो प्रोसेस केला एच. आता एच ला राईट चाइल्ड आहे का नाहीये. सो हा एच ला राईट चाइल्ड नाही, बिकॉज एच इज युअर पीटीआर. राईट चाइल्ड नाहीये, सो इफ होणार नाही. नाउ परत पॉप करतोय आपण स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, स्टॅक ऑफ टॉप मध्ये काय बी. सो पीटीआर आला बी, आणि टॉप 1 नी मायनस केला. सो टॉप आला 2. इथे काय आलं 5 ए राहिलं फक्त 2 आहे ना. त्याच्यानंतर अगेन स्टेप 4 चं लूप आहे. वाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू. सो प्रोसेस केला इन्फॉर्म पीटीआर. नाउ पहिल्यांदा पीटीआर कुठे आला ते लिहून घ्या. पीटीआर आलाय बी ला. ओके, पीटीआर आलाय बी ला. ठीक आहे, नाउ पीटीआर इन्फॉर्म पीटीआर प्रोसेस करायचा. ठीक आहे, आता इथे बघा या स्टेपला आपलं काहीच प्रोसेस नाही झालंय. हे आधी लिहून काढा तुम्ही, मी आता ते रफ करते, कारण या पुढच्या स्टेप आपल्याला तिथे लिहायच्या आहेत. ठीक आहे, इथे फक्त प्रोसेस करताना आपल्याला सिक्वेन्स लिहायचा, सो हे लागणार आहे. ते इथे कुठले प्रोसेस झालेलेच नाहीये, पण हे आधी लिहून काढा तुम्ही, मी आता ते रफ करतेय. आता बघा इन्फॉर्म पीटीआर प्रोसेस केला बी पीटीआर आहे. आता बी ला राईट चाइल्ड आहे का ते चेक करतोय. पीटीआर बी आहे, बी ला राईट चाइल्ड नाहीये, सो हा इफ होणार नाही. नाउ परत पॉप करणार स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, स्टॅक ऑफ टॉप ला काय ए. सो ए आला पीटीआर मध्ये, मग इथे फक्त 5 राहिलं, आणि टॉप काय केला 1 नी मायनस. सो टॉप 2 होता, टॉप किती होता 2 होता, आता राहिला 1. ओके, नाउ नेक्स्ट परत लूप चौथी स्टेप. वाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. पीटीआर नल नाही. आता पीटीआर काय आलाय आपला परत रूट आलाय, म्हणजे ह्याचा अर्थ आपण परत रूट कडे आलो, म्हणजे आपलं लेफ्ट पूर्ण ट्रॅव्हल्स झालेलं आहे. ओके, आता आपण इन ऑर्डर मध्ये लेफ्ट पॅरेंट आणि मग राईट. आता ए. ओके, नाउ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. पीटीआर नल नाहीये, तो काय आता आपला ए आहे. सो अप्लाय प्रोसेस टू इन्फॉर्म पीटीआर.
सो प्रोसेस केला ए. ओके, नाव आता ए ला राईट चाइल्ड आहे का? येस, ए ला राईट चाइल्ड आहे. सो पीटीआर कुठे सेट केला? राईट ऑफ पीटीआर ला. म्हणजे पीटीआर ए चा जाऊन कुठे आला? आता सी ला आला. ओके, आणि गो टू स्टेप 2, परत 2 कडे आलो. आता परत त्या सी ला लेफ्ट आहे का बघतोय आपण. सो पीटीआर इज नॉट, आता पीटीआर कुठे आलाय? आपला सी आलाय. ओके, हे राहिले. नाउ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू आहे. ओके, सो टॉप इज इक्वल टू टॉप प्लस 1. सो टॉप झाला 2 बघा, आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये टाकली पीटीआर ची व्हॅल्यू. सो ऑलरेडी 5 आहे आणि पीटीआर मध्ये काय आहे? सी आहे आपला, तर तो आला स्टॅक मध्ये. ओके, नाउ नेक्स्ट टाइम पीटीआर सेट केला लेफ्ट ऑफ पीटीआर ला. सो पीटीआर कुठे आला? हा पीटीआर होता, आता पीटीआर कुठे आला? इथे आला, सी च्या लेफ्ट ला आला. आता पीटीआर बघा कुठे आला? सी च्या लेफ्ट ला आला. पीटीआर आता सध्या आपला सी होता, तर पीटीआर मूव केला लेफ्ट ऑफ पीटीआर ला. सो पीटीआर आला सी च्या लेफ्ट ला, म्हणजे ई ला आला. पीटीआर कुठे आला? पीटीआर कुठे आला? ई मध्ये आला. ओके, नाउ परत पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू. सो टॉप इन्क्रीमेंट केला आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये पीटीआर ची व्हॅल्यू टाकली. सो ऑलरेडी 5C होतं, आता ई टाकलं. ओके, नाउ पीटीआर कुठे मूव केला? लेफ्ट ला, म्हणजे आता ई काय होता? आपला पीटीआर. सो पीटीआर चा लेफ्ट म्हणजे काय? आता येईल पीटीआर ई आहे, ई ला लेफ्टच नाहीये. सो पीटीआर ची व्हॅल्यू काय आली? नल आली. ओके, नाउ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, ट्रू फॉल्स आहे आता, बिकॉज पीटीआर इज नल. सो इथे आलो, परत काय केलं? पॉप केलं. स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, टॉपला काय होतं? ई, ई आहे ना, सो ई आला पीटीआर. ओके, आणि टॉप केला 1 नी मायनस. सो इथे टॉप 3 होता, आता 2 आला आणि इथं 5 आणि सी राहिलं. ओके, नाउ नेक्स्ट टाइम पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू. नाउ पीटीआर कुठे? आपला ई ला आहे. पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू. सो प्रोसेस काय केला? आता इन्फो ऑफ पीटीआर, म्हणजे प्रोसेस काय केला? ई केला. ओके, इथपर्यंत. नाउ राईट चाइल्ड आहे का ई ला? पीटीआर ला नाहीये, सो आई होणार नाही. परत काय करायचंय? पॉप करायचंय. सो पॉप होणार आता सी. सो पीटीआर काय आला? आता तुमचं सी आला. पीटीआर काय आला? सी आला. ओके, जर कन्फ्युज होत असेल तर मला सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करेल. टॉपला काय आहे? सी आहे. सो पीटीआर काय आला? सी आला. इथे लिहिलं तरी चाललं ऍक्च्युअली. पीटीआर काय आला? आता ही इथे आलं. पीटीआर काय आला? स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर, म्हणजे पीटीआर काय आला? सी आला. ओके, अँड टॉप इज इक्वल टू टॉप मायनस 1, म्हणजे टॉप आला 2 होता ना टॉप, आता टॉप आला 1. ओके, सो स्टॅक मध्ये फक्त राहिलं 5. अगेन लूप व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू आहे. सो प्रोसेस काय केला? इन्फो ऑफ पीटीआर, म्हणजे प्रोसेस केला सी. सी आहे ना पीटीआर, त्याच्यानंतर राईट चाइल्ड आहे का? सी ला नाहीये, सो इफ होणार नाही. नंतर काय करणार? परत पॉप करणार आपण. स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. नाउ स्टॅक मध्ये फक्त 5 राहिलेले. ओके, सो नेक्स्ट स्टेपला पीटीआर काय आला? तुमचं 5. 5 म्हणजेच काय आला? नल आला. आणि टॉप मायनस मायनस केला, म्हणजे टॉप काय आला? 0 आला. ओके, तर हे स्टेपची काही गरज नाही. नेक्स्ट स्टेप 4, पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, बट नाउ पीटीआर इज नल, बिकॉज पीटीआर ची व्हॅल्यू काय आली? आता नल आलेली आहे. सो लूपच्या बाहेर आलो. आता आपल्या इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर कसं आलं बघा. पहिले प्रोसेस आपला के झालेला, के नंतर जी, नंतर डी बघा, के जी डी, नंतर एच आणि बी, एच बी, आणि नंतर ए आणि ई आणि सी, ए ए ई आणि सी. ओके, बघा आता पहिले इन ऑर्डर के जी डी. ओके, नंतर एच होणार, मग बी होणार, मग ए, नंतर ई आणि नंतर सी. तर हे आपलं बरोबर इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर झाले. तर लिहिताना जेव्हा मी एक्सप्लेन करते, नवीन स्लाइड आली की त्याच्यावर जे दिसते ते पहिले लिहून काढायचं, परत एकदा बॅकला घ्यायचा व्हिडिओ आणि परत एकदा स्टडी करायचा. जरी नाही कळालं तर मला सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करेन. ठीक आहे, बिकॉज इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर हे अल्गोरिदम लिहून एक्सप्लेन करायला येतच एका तरी यायचं. ओके,
सो आणि छोटीशी ट्रिक घ्या म्हणजे तुमचं प्रॉपर एक्सप्लेन होईल. ठीक आहे, तर काहीच नाही प्रॉब्लेम. आधीचा फक्त जो मी चार्ट काढलेला तो आधी लिहून घ्या, मग ही प्रोसेस आहे आणि परत हा चार्ट आहे आणि एक फक्त वरची स्टेप आहे, फक्त एवढंच याच्यात. ठीक आहे, तर बरोबर लिहून घ्या. एक एक्झाम्पल मी जे सॉल्व्ह केले त्यांनीच सॉल्व्ह करा आणि एक तुम्ही न्यू ट्रिक करा ड्रॉ आणि परत त्याच्यासाठी सेम ह्या वेळी तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला प्रॉपर येईल. नेक्स्ट आहे बघा आता पोस्ट ऑर्डर ट्रॅव्हल्सर. अगेन फर्स्ट स्टेप, सेट टॉप इज इक्वल टू 1. स्टॅक ऑफ टॉप मध्ये नल टाकायचा आणि फ्रूटची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकायची. ओके, सो टॉप इज इक्वल टू 1. स्टॅक ऑफ टॉपची व्हॅल्यू नल, सो स्टॅक ऑफ टॉप मध्ये नल टाकलं. रूटची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, रूट काय ए, सो पीटीआर मध्ये पण आला ए. ओके, नाउ आता परत लेफ्टला जायचं. 3 to 5 व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. पीटीआर जर नल नसेल तर टॉप 1 नी इन्क्रीमेंट करायचा. ओके, सो टॉप काय केला 1 नी, आता पीटीआर आपला ए नसतो तो नल नाहीये, सो टॉप 1 नी इन्क्रीमेंट केला आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये टाकला पीटीआर. सो पीटीआर काय ए, सो इथे आला ए. ओके, नाउ त्या पीटीआर ला राईट चाइल्ड आहे का बघायचं. ओके, आता बघा त्या पीटीआर ला राईट चाइल्ड आहे का बघायचं. ओके, नाउ ए काय आहे तुमचा पीटीआर, पीटीआर ला राईट चाइल्ड आहे. सो इफ राईट चाइल्ड ऑफ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू आहे. तर काय करायचं बघा, टॉपची व्हॅल्यू 1 नी इन्क्रीमेंट करायची. सो टॉप परत इथे झाला 3. ओके, आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये बघा काय टाकायचं, इथं लक्ष द्या, मायनस राईट ऑफ पीटीआर म्हणजे मायनस करून डिफरन्शिएट बिटवीन लेफ्ट अँड राईट चाइल्ड करण्यासाठी असं करायचं. ठीक आहे, सो स्टॅक ऑफ टॉप मध्ये टाकलं मायनस राईट ऑफ पीटीआर. सो पीटीआर काय आहे तुमचा ए, तो ए चा राईट काय सी, तर स्टॅक ऑफ टॉप मध्ये काय टाकायचं, फाय ए ऑलरेडी आहेच आहे, तो आता टाकायचं मायनस करून सी टाकायचा. ए चा राईट, पीटीआर चा राईट सी आणि सी चा मायनस करून स्टॅक ऑफ टॉप मध्ये टाकायचं. इफ कंप्लीट झालं, पीटीआर मूव्ह केला लेफ्ट ऑफ पीटीआर ला, सो पीटीआर ए होता, आता पीटीआर काय आला बी आला. ओके, पीटीआर आला बी. परत लूप, व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू आहे बिकॉज पीटीआर ची व्हॅल्यू आता बी आहे. नाउ परत टॉप काय करायचं 1 नी इन्क्रीमेंट करायचं. सो टॉप आला 4. ठीक आहे, आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये टाकलं पीटीआर ची व्हॅल्यू म्हणजे स्टॅक ऑफ टॉप मध्ये काय गेलं आता बी गेलं म्हणजे पीटीआर गेलं. ओके, नाउ बी ला राईट आहे का बघायचं. येस, बी ला राईट आहे. सो टॉप 1 नी अगेन इन्क्रीमेंट करायचं. सो टॉप आता किती आला 5 आला. ऑलरेडी जे आहे ते लिहून घेते. ओके, सी बी. ओके, आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये मायनस राईट ऑफ पीटीआर. सो पीटीआर चा राईट काय ई, तर तो मायनस करून टाकायचा. टू डिफरन्शिएट, स्टॅक मध्ये लेफ्ट आणि राईट कोणते ते डिफरन्शिएट, जे पॉझिटिव्ह आहे ते लेफ्ट आहे आणि मायनस सी आणि मायनस ई, तर हे काय आहेत राईट चाइल्ड आहेत. ओके, सो इफ झालंय आता पीटीआर कुठे मूव्ह करायचं लेफ्टला. सो पीटीआर इथे आहे बी ला, तो लेफ्टला मूव्ह केल्यावर तो कुठे येणार डी ला येणार. सो पीटीआर ची व्हॅल्यू आली डी. ओके, अगेन लूप, पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू आहे. आता काय करायचं, टॉप परत 1 नी इन्क्रीमेंट करायचं. सो टॉप झाला 6 आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये पीटीआर ची व्हॅल्यू टाकायची. सो ऑलरेडी स्टॅक मध्ये काय फाय ए मायनस सी बी मायनस ई आणि आता काय येणार डी येणार. ओके, पीटीआर ची व्हॅल्यू स्टॅक ऑफ टॉपला टाकायची. आता डी ला राईट आहे का नाहीये, डी ला राईट नाहीये, सो हा इफ होणार नाही, पीटीआर जाणार लेफ्टला. सो पीटीआर डी आहे, डी चा लेफ्ट काय नल, सो पीटीआर कुठे गेला आता नल ला गेला. ओके, नाउ लूप, पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन फॉल्स, सो लूपच्या बाहेर आलो. आता परत काय करायचं, पॉप करायचं बघा इथं. स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, स्टॅक ऑफ टॉपला काय होतं डी, सो डी आला तुमचा पीटीआर आणि टॉप 1 नी मायनस केलं, सो टॉप आला 5. सो स्टॅक मध्ये फक्त 5 एलिमेंट्स राहिले. ओके, नाउ बघा आता पीटीआर जर ग्रेटर दॅन 0 असेल, येस आवर पीटीआर इज पॉझिटिव्ह आहे ना, पीटीआर ग्रेटर दॅन 0 आहे, सो प्रोसेस करायचा इन्फो पीटीआर. सो प्रोसेस केला डी. नाउ पीटीआर इज इक्वल टू स्टॅक ऑफ टॉप्स, इथं परत पॉप केले, स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. सो स्टॅक ऑफ टॉप मध्ये काय मायनस ई, ते आलं पीटीआर मध्ये आणि टॉप 1 नी मायनस केला म्हणजे 4
आणि इथे राहिले 4 व्हॅल्यू. ओके. नाउ नेक्स्ट लूप परत. ptr आता ग्रेटर दॅन 0 आहे का? नाही. ptr आता लेस दॅन 0 बिकॉज इट इज अ निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके. सो ptr लेस दॅन 0 असेल तर इफ ptr इज लेस दॅन 0, येस ptr इज लेस दॅन 0. सो ptr ची व्हॅल्यू मायनस ptr करायची, म्हणजे ptr ऑलरेडी मायनस आहे. सो मायनस करून त्याला परत ptr मध्ये सेव्ह करायचं. सो आता ptr किती झाला? पॉझिटिव्ह ई झाला. अँड देन गो टू स्टेप 2. इथं 2 चे आहे. ठीक आहे. तर 2 कडे आला तुम्ही परत. नाउ ptr इज नॉट इक्वल टू नल. येस ptr इज नॉट इक्वल टू नल. आता आपला ptr कुठे आहे? ई आहे. ओके. सो परत टॉप इन्क्रीमेंट करायचा आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये ptr. आता तो पॉझिटिव्ह करून स्टॅक मध्ये टाकायचा. बघा टॉप इन्क्रीमेंट केला. टॉप 4 होता आता 5 झाला. 5a minus c b आणि परत e टाकला ptr मध्ये. सॉरी स्टॅक मध्ये, स्टॅक ऑफ टॉप मध्ये ptr. नाउ ई ला राईट आहे का बघायचं, बिकॉज ptr काय आहे तुमचा? ई. ओके. सो ई ला राईट नाहीये, सो इफ होणार नाही. आणि ptr कुठे जाणार? लेफ्टला. सो ptr ई काय आहे? ptr आहे. ptr चा लेफ्ट आहे का ptr ला? नाही. सो ptr चा लेफ्ट काय झाला? नल झाला. ओके. नाउ ptr इज नॉट इक्वल टू नल. नाउ कंडिशन इज फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. परत पॉप करायचं. स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू ptr मध्ये. सो स्टॅक ऑफ टॉप मध्ये काय? ई आला ptr. ठीक आहे. आणि टॉप 1 नी मायनस करायचं. सो टॉप आला 4. इथे काय राहिलं? 5a minus c आणि b. ओके. नाउ बघा व्हाईल ptr इज ग्रेटर दॅन 0. येस ptr इज ग्रेटर दॅन 0. सो प्रोसेस करायचा इन फॉर ptr. सो प्रोसेस केला ई ptr आहे आता आपलं. ओके. नाउ परत पॉप करायचं. स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू ptr मध्ये. ओके. सो स्टॅक ऑफ टॉप मध्ये काय? बी. सो बी आला ptr. आणि टॉप 1 नी मायनस करायचं. सो टॉप आला 3. 5a minus b. b तर आपण पॉप केलाय. नाउ परत लूप. ptr इज ग्रेटर दॅन 0. येस b. आता ptr काय आहे तुमचा? b आहे. ptr इज ग्रेटर दॅन 0. येस. सो प्रोसेस करा इन फॉर ptr. ओके. नाउ परत पॉप करायचं. आता इकडे बघा आपलं प्रोसेस काय नाही झालेलं. हे पहिल्यांदा लिहून घ्या. आता मी परत ते रफ करते. तिथे मला ऍड करायचं आहे. ptr सध्या आपला बी आहे. ओके. सो ptr सध्या आपला बी आहे. सो परत आता पॉप करायचं. स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू ptr मध्ये. सो स्टॅक ऑफ टॉपला काय? -c. सो तो आला ptr मध्ये. ओके. टॉप 1 नी मायनस करायचा. सो टॉप आता 3 होता. टॉप किती होता? 3. तर आता 2 आला. ओके. आणि मग स्टॅक मध्ये फक्त काय राहिलं? 5 आणि a. ओके. नाउ परत इथे खाली आता परत लूप. While ptr is greater than 0, but now ptr is minus c, so it is less than 0. So if मध्ये आलं. ptr is less than 0, so ptr मध्ये minus ptr ची व्हॅल्यू टाकायची. सो ptr मध्ये minus c आहे, त्याला परत मायनस केलं की तो प्लस होणार आणि ptr मध्ये आता व्हॅल्यू काय जाणार? प्लस c जाणार. ओके. सो ptr आता आपला ptr काय आला? हा आला. ठीक आहे. नाउ गो टू स्टेप 2. परत स्टेप 2 कडे आलो. स्टेप 2 कडे. ओके. नाउ ptr इज नॉट इक्वल टू नल. कंडिशन ट्रू आहे बिकॉज ptr इज c. सो टॉप 1 नी इन्क्रीमेंट केला आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये ptr टाकला. टॉप 1 नी इन्क्रीमेंट केला आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये ptr टाकला. ओके. नाउ ptr ला आता राईट चाइल्ड आहे का बघायचं. येस ह्या ptr ला राईट चाइल्ड आहे. सो टॉप 1 नी इन्क्रीमेंट करायचा. 5ac आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये मायनस राईट ऑफ ptr टाकायचं. सो स्टॅक ऑफ टॉप मध्ये आता काय जाणार? मायनस राईट ऑफ ptr, म्हणजे c ptr आहे तर ptr चा राईट f आहे तर तो मायनस जाणार. मायनस. ओके. नाउ ptr लेफ्ट ला मूव्ह करायचा. ठीक आहे. सर c चा लेफ्ट काय? नल आहे. सो ptr काय आला आता आपला? नल आला. ओके. नाउ नेक्स्ट परत लूप. ptr इज नॉट इक्वल टू नल. कंडिशन फॉल्स. पण ptr काय? नल आहे आपला. सो कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. आता स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू ptr मध्ये. सो स्टॅक ऑफ टॉप मध्ये काय? -f, तर तो आला ptr मध्ये. ओके. टॉप 1 नी मायनस करायचा. सो टॉप किती झाला? 3. a आणि c राहिलं. ओके. नाउ नेक्स्ट बघा आता
पीटीआर ग्रेटर दॅन 0 आहे का? नाही. पीटीआर -5 आहे. सो पीटीआर इज लेस दॅन 0 आहे. सो पीटीआर आता पॉझिटिव्ह करून परत पीटीआर मध्ये टाकायचं. सो इथे आला एफ पॉझिटिव्ह अँड गो टू स्टेप 2. सो परत 2 कडे आलो. आता बघा 2 स्टेप. पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. ट्रू आहे. एफ आहे पीटीआर. पीटीआर काय आहे? आता तुमचा एफ आहे. ओके. नाउ टॉप इन्क्रीमेंट करायचा आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये पीटीआर ची व्हॅल्यू टाकायची. सो टॉप मी इन्क्रीमेंट केला आणि स्टॅक ऑफ टॉप मध्ये पीटीआर ची व्हॅल्यू टाकली. ओके, म्हणजे एफ टाकला. देन आता पीटीआर ला राईट आहे का? नाहीये. एफ ला राईट नाहीये. सो इफ होणार नाही. नंतर पीटीआर मूव्ह केला लेफ्टला. सो एफ हा पीटीआर आहे, तर पीटीआरच्या लेफ्टला काहीच नाहीये, म्हणजे पीटीआरचा लेफ्ट काय झाला, म्हणजे पीटीआर काय झाला आता? नल झाला. अगेन लूप. पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, बट नाउ पीटीआर इज नल. ओके, सो लूपच्या बाहेर आलो. नाउ आता इथले पण मी रफ करते ह्या 2-3 स्टेप. त्या तुम्ही आधीच लिहून काढा सगळ्या, मग नंतर परत व्हिडिओ ऐका. पहिला आपला प्रोसेस डी झालेला आहे, सो तुम्ही ठेवलाय. एवढ्या स्टेप मध्ये तर व्हायला पाहिजे, तरी बघू आपण. आता लूपच्या बाहेर आलो. स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. सो स्टॅक ऑफ टॉप मध्ये काय? एफ आहे. सो एफ आला तुमचा पीटीआर. ओके, टॉप 1 नी मायनस केला. सो टॉप आला 4 होता, तो आता इथं 4 होता ना टॉप, सो 3 आला. ओके, नाउ नेक्स्ट. आता पीटीआर ग्रेटर दॅन 0. येस, एफ हा पीटीआर आहे, विच इज पॉझिटिव्ह, ग्रेटर दॅन 0. सो प्रोसेस केला इन्फो ऑफ पीटीआर. सो प्रोसेस केला एफ. ओके, नाउ पीटीआर इज इक्वल टू स्टॅक ऑफ टॉप. परत पॉप केलं. टॉपची व्हॅल्यू पीटीआर मध्ये आणि टॉप 1 नी मायनस केला. सो इथं स्टॅक राहायला फाय ए आणि सी. सो सी आता तुमचं काय आला इथं? सी. ओके, आणि टॉप 1 नी मायनस केला. सो 2 इथं आलं फाय आणि ए. अगेन अप्लाय परत व्हाईल पीटीआर इज नॉट पीटीआर is greater than 0. Yes, C is positive, so it is greater than 0. So apply process to info of PTR. So इथं आला C. Now PTR परत स्टॅक ची टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकली आणि टॉप 1 नी मायनस केला. सो स्टॅक ची टॉप ची व्हॅल्यू ए आहे, ती पीटीआर मध्ये टाकली आणि टॉप 1 नी मायनस केला. ओके, सो इथे फक्त राहिला फाय. अगेन लूप पीटीआर इज ग्रेटर दॅन 0. येस, ए इज पीटीआर. पीटीआर इज ग्रेटर दॅन 0. ओके, सो प्रोसेस अप्लाय प्रोसेस टू इन्फो ऑफ पीटीआर. सो ए प्रिंट केला. नाउ स्टॅक ऑफ टॉप ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये स्टॅक ऑफ टॉपला फाय आहे. फाय म्हणजे नल म्हणजे 0. सो ती आली पीटीआर. देन टॉप 1 नी मायनस केला. स्टॅक एम्प्टी झाला. ओके, नाउ लूप पीटीआर इज ग्रेटर दॅन 0. नाही, पीटीआर काय? नल. नल म्हणजे 0 असतो. तर 0 ग्रेटर दॅन पण 0 नाही आणि लेस दॅन पण 0 नाही, म्हणजे व्हाईल लूप पण फॉल्स आणि इफ पण फॉल्स, म्हणजे इफ पण होणार नाही आणि आपण डायरेक्ट एक्झिट झालो. ओके, सो आता बघा ट्रॅव्हल्सर काय? पहिलं आपलं ट्रॅव्हल्स डी झालं होतं. सो डी, त्याच्यानंतर ई बी, त्याच्यानंतर इथं काहीच ट्रॅव्हल्स नाही झालं. नंतर ई ट्रॅव्हल्स नाही केलं का आपण? हा, केले. ठीक आहे, त्याच्यानंतर एफ सी आणि ए. एफ सी आणि ए. ओके, इथे डी पहिले आपलं ट्रॅव्हल्स झालं प्रोसेस, नंतर ई बी, नंतर या कॉलमला काहीच नाही ट्रॅव्हल्स झालं, सगळे प्रोसेस नाही झाले, फक्त स्टॅक मध्ये गेले. आणि नंतर एफ सी आणि ए. बघा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 आणि पोस्ट ऑर्डर मॅन्युअली बघा, पहिले लेफ्ट मग राईट मग पॅरेंट. सो डी ई बी. ओके, सो बी झाला. आता मग त्याचा पॅरेंट नाही घ्यायचा, आधी त्याचा राईट घ्यायचा. सो डी ई बी, नंतर सी, नंतर एफ, नंतर सी आणि नंतर ए. तर हे झालं आपलं पोस्ट ऑर्डर ट्रॅव्हल्सर. तर व्यवस्थित एक एक एक्झाम्पल घ्या, प्रॅक्टिस नसेल होत तर अजून एक एक्झाम्पल घ्या, छोटे छोटे ट्री काढा आणि मग एक थोडीशी मोठी ट्री घ्या आणि प्रॉपर सगळे जसे मी कॉलम वाईज केलेलं आहे तसं प्रॉपर कॉलम वाईज करून मला सेंड करा. ठीक आहे, आणि ट्रॅव्हल्सर क्रॉस चेक करा की बरोबर येत आहेत का. तर हे झाले आपले 3 अल्गोरिदम, पोस्ट ऑर्डर, प्री ऑर्डर आणि इन ऑर्डर. आणि परत एकदा सांगते की हे अल्गोरिदमचा यूज करून आपण प्रोग्राम करू शकतो, आपण फॉर एक्झाम्पल म्हणून करूयात, बट तुम्हाला एक्झामला त्याचा प्रोग्राम येत नाही. तर फक्त अल्गोरिदम आणि विथ 1 एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं, जसं मी इथं कॉलम मध्ये एक्सप्लेन केलं आहे तसं. ठीक आहे, तर हे झालं तुमचं 3 अल्गोरिदम्स युजिंग स्टॅक ऑफ प्री ऑर्डर, इन ऑर्डर अँड पोस्ट ऑर्डर.